नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले 50 प्रश्न दिलेले आहे। सोबतच त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि उत्तरे सुद्धा दिलेली आहे। या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्ये आपल्याला पर्याय अ, ब, क, ड यापैकी उत्तर कमेंटमध्ये पाठवायचे आहे आणि शेवटी आपली किती उत्तरे बरोबर आली, किती चुकलेली आहे हे सुद्धा मला कमेंट करून पाठवायचे आहे। सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला वाक्य व वाक्याचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती असली पाहिजे। त्याचबरोबर मराठी व्याकरणाच्या नियमांची सुद्धा माहिती असली पाहिजे। वाक्य व वाक्याचे प्रकार यावर आधारित असलेले व्हिडिओ वर आय बटनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करीन। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, शक्यतोवर कोणत्याही वाक्याची रचना कर्ता, त्यानंतर कर्म आणि शेवटी क्रियापद अशा प्रकारची असते। हे जर आपल्याला समजले तर आपण या भागावरचे प्रश्न सोडवू शकता। या भागामध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो। तरी सुद्धा आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिलं वाक्य आहे, श्री गणेशास मानतात विद्येची देवता। या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता? पर्याय अ, मानतात, ब, विद्येची, क, श्री गणेशास, ड, काहीही चूक नाही। आपला वेळ सुरू होतो आता। मित्रांनो, हे वाक्य अगोदर आपल्याला अर्थपूर्ण पद्धतीने तयार करावं लागेल। सर्वात अगोदर काय येईल तर विद्येची, त्यानंतर देवता, त्यानंतर श्री गणेशास आणि शेवटी मानतात। म्हणजेच विद्येची देवता श्री गणेशास मानतात अशा प्रकारे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल। आणि अर्थपूर्ण वाक्य तयार झाल्यानंतर या वाक्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची चूक दिसून येत नाही आणि म्हणून उत्तर ड, काहीही चूक नाही। गाडीकडे राहिले लोक बघत खुळ्यासारखी। अ, खुळ्यासारखी, ब, राहिले, क, बघत, ड, गाडीकडे। अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी अगोदर काय येईल तर लोक, खुळ्यासारखी, गाडीकडे, बघत आणि राहिले। म्हणजेच लोक खुळ्यासारखे गाडीकडे बघत राहिले। या वाक्यामध्ये खुळ्यासारखी ऐवजी या ठिकाणी खुळ्यासारखे हे हवे होते आणि म्हणून या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता तर पर्याय अ, खुळ्यासारखी। अडथळा आहे विज्ञान, अंधश्रद्धा, प्रगतीच्या मार्गातील हा। या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ, अडथळा, ब, विज्ञान, क, अंधश्रद्धा, ड, प्रगतीच्या। वाक्य तयार करताना सर्वात अगोदर वाक्यामध्ये येईल अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे। म्हणजेच वाक्य काय तयार होईल? अंधश्रद्धा हा प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे। आणि या वाक्यामध्ये शिल्लक राहणारा हा अनावश्यक शब्द कोणता तर तो आहे विज्ञान। म्हणून या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते आहे ब, विज्ञान। दिली परीक्षा वकिलाची त्याने। अ, दिली, ब, वकिलाची, क, परीक्षा,
त्याने. अर्थपूर्ण वाक्य अगोदर त्याने वकिलाची परीक्षा दिली, म्हणजेच त्याने वकिलीची परीक्षा दिली असे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आणि या ठिकाणी वकिलीची ऐवजी वकिलाची हा शब्द आलेला आहे आणि म्हणून उत्तर ब वकिलाची. परीक्षा सोपी नाही, फौजदाराची पूर्वी आता सारखी. अ आता, ब पूर्वी, क सारखी, ड फौजदाराची. अर्थपूर्ण वाक्य कसे तयार होईल तर पूर्वी, सारखी, आता, फौजदाराची परीक्षा सोपी नाही. म्हणजेच पूर्वीसारखी आता फौजदारीची परीक्षा सोपी नाही. वाक्यामध्ये फौजदारीची या ठिकाणी फौजदारीची ऐवजी फौजदाराची हा शब्द दिलेला आहे आणि म्हणून वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता तर तो उत्तर ड फौजदाराची. गोष्टीचा टाळावा, कोणत्याही अतिरेक करावा या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ टाळावा, ब अतिरेक, क गोष्टीचा, ड करावा. हे वाक्य अर्थपूर्ण कसे होईल तर सर्वात अगोदर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक. आता या ठिकाणी टाळावा आणि करावा तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करावा हे वाक्य योग्य होणार नाही आणि म्हणून योग्य शब्द कोणता होईल तर टाळावा. आणि म्हणून वाक्य कसे होईल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. आणि या वाक्यामध्ये जो शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द आहे तो कोणता आहे तर करावा आणि म्हणून उत्तर ड करावा. आहे निसर्ग हा गुरु मानवाचा खरी. अ निसर्ग, ब खरी, क हा, ड गुरु. अर्थपूर्ण वाक्य तयार करताना या ठिकाणी अगोदर येईल निसर्ग हा मानवाचा खरी गुरु आहे. म्हणजेच योग्य वाक्य कसे तयार होईल तर निसर्ग हा मानवाचा खरा गुरु आहे आणि या ठिकाणी जो चुकीचा भाग आहे तो खरा हा शब्द हवा होता आणि या ठिकाणी शब्द दिलेला आहे खरी आणि म्हणून उत्तर ब खरी. समाजशील प्राणी मनुष्य ही आहे. अ मनुष्य, ब प्राणी, क ही, ड समाजशील. वाक्य पाहता क्षणी या ठिकाणी आपल्याला चुकीचा भाग लक्षात येईल. सर्वात अगोदर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, म्हणजेच मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि या ठिकाणी हा ऐवजी ही हा शब्द दिलेला आहे आणि म्हणून उत्तर क ही. स्वीकारली लोकशाही आहे, हुकुमशाही भारताने या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ भारताने, ब हुकुमशाही, क लोकशाही, ड स्वीकारली. या ठिकाणी वाक्य पाहता क्षणी आपल्या शब्द काही लक्षात येतील ते म्हणजे भारताने स्वीकारली आहे. आता या ठिकाणी काय स्वीकारली आहे तर लोकशाही की हुकुमशाही तर भारताने लोकशाही स्वीकारली आहे आणि म्हणून वाक्य कसं होईल भारताने लोकशाही स्वीकारली आहे. आणि या ठिकाणी जो शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द आहे तो कोणता आहे तर हुकुमशाही.
आणि म्हणून उत्तर ब हुकुमशाही. गरुडने आणिले अमृत जाऊन स्वर्गात. अ आणिले, ब जाऊन, क गरुडने, ड स्वर्गात. अर्थपूर्ण वाक्य पहा कसे तयार होईल. सर्वात अगोदर गरुडने स्वर्गात जाऊन अमृत आणिले. या वाक्यामध्ये गरुडने ऐवजी या ठिकाणी गरुडाने हा शब्द हवा होता. गरुडाने स्वर्गात जाऊन अमृत आणिले असे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आणि या ठिकाणी चुकीचा आहे तो भाग म्हणजे गरुडने आणि म्हणून उत्तर क गरुडने. सांगण्यासारखा प्रसंग आहेत अनेक. अ आहेत, ब अनेक, क प्रसंग, ड सांगण्यासारखा. अर्थपूर्ण वाक्य पहा. अगोदर सांगण्यासारखा, अनेक, प्रसंग आहेत. ही योग्य रचना तयार होईल. परंतु या ठिकाणी सांगण्यासारखा या शब्दामध्ये सांगण्यासारखा ऐवजी सांगण्यासारखे हा शब्द हवा होता. सांगण्यासारखे अनेक प्रसंग आहेत आणि म्हणून या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता तर उत्तर ड सांगण्यासारखा. या ठिकाणी पुन्हा एकदा वाक्य पहा. सांगण्यासारखा अनेक. या ठिकाणी अनेक या शब्दाऐवजी जर आपण एक हा शब्द आपण लिहिला तर सांगण्यासारखा एक प्रसंग आहेत. या ठिकाणी आहे हा शब्द जर असता तर आपण एक शब्द या ठिकाणी लिहिला असता आणि अनेक हा शब्द चुकीचा आहे असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. परंतु आहेत हा शब्द या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणी सांगण्यासारखा ऐवजी सांगण्यासारखे हा शब्दच योग्य आहे. पुढील वाक्य वाचून अर्थपूर्ण परिच्छेदासाठी त्यांचा योग्य क्रम ठरवा. 1. त्या रात्री सावकारांकडे भक्तिरसयुक्त कार्यक्रम होते. 2. आनंदपूरमधील विठ्ठल भक्तीला आज पूर आला होता. 3. आपापली कामे आटोपून लोक सावकाराकडे वळले. 4. आज आषाढी एकादशीचा दिवस होता. 5. गावातील सर्वांना आमंत्रण होते. उत्तर अ, ब, क, ड यापैकी योग्य क्रम आपल्याला ठरवायचा आहे. या सर्व वाक्यामध्ये अर्थपूर्ण परिच्छेदासाठी योग्य क्रम ठरविताना सर्वात अगोदर पहिले हे वाक्य येईल. 4. आज आषाढी एकादशीचा दिवस होता. त्यानंतर वाक्य येईल क्रमांक 2. आनंदपूरमधील विठ्ठल भक्तीला आज पूर आला होता. त्यानंतर वाक्य येईल 1. त्या रात्री सावकाराकडे भक्तिरसयुक्त कार्यक्रम होते. त्यानंतर वाक्य 5. गावातील सर्वांना आमंत्रण होते. आणि शेवटी वाक्य क्रमांक 3. आपापली कामे आटोपून लोक सावकाराकडे वळले. आणि म्हणून पर्याय क्रमांकापैकी येईल पर्याय क्रमांक ब 4, 2, 1, 5, 3. मातीचे ढीग रास जागोजागी पडलेले होते. या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ. रास, ब. जागोजागी, क. ढीग, ड. मातीचे. अर्थपूर्ण वाक्य तयार करत असताना सर्वात अगोदर शब्द येईल तो म्हणजे मातीचे. आता मातीचा काय असते? ढीग असते की रास असते? तर मातीचा ढीग असते आणि म्हणून मातीचे ढीग जागोजागी पडलेले होते. हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आणि अनावश्यक शब्द कोणता? तर रास हा अनावश्यक शब्द या ठिकाणी आहे आणि म्हणून उत्तर अ. रास. लागण्याकरिता पण, व्यायाम, भूक, करा या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर अनावश्यक असणारा वाक्याचा भाग कोणता?
अ. भूक. ब. व्यायाम. क. करा. ड. पण. अर्थपूर्ण वाक्य कसे होईल? सर्वात अगोदर भूक लागण्याकरिता, पण व्यायाम करा. भूक लागण्याकरिता पण व्यायाम करा हे अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल. परंतु या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला अनावश्यक असणारा शब्द किंवा वाक्याचा भाग कोणता हे विचारलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी पण हा शब्द आपण वाक्यामध्ये जर घातला नाही तरी आपले वाक्य तयार होऊ शकते. पहा पुन्हा, भूक लागण्याकरिता व्यायाम करा हे आपले अर्थपूर्ण अगदी योग्य वाक्य होईल आणि म्हणून आपल्याला उत्तर ड. पण हे आहे असे आपल्याला सांगता येईल. हिरकणी खिंड रायगडावर नावाचा आहे. अ. रायगडावर. ब. खिंड. क. नावाचा. ड. हिरकणी. अर्थपूर्ण वाक्य पहा. रायगडावर हिरकणी नावाची खिंड आहे. रायगडावर हिरकणी नावाची खिंड आहे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. परंतु या ठिकाणी नावाची ऐवजी नावाचा हा शब्द दिलेला आहे आणि म्हणून उत्तर क. नावाचा. पावसाळ्यात भरतात विहीर तुडुंब कोकणात. अ. कोकणात. ब. तुडुंब. क. भरतात. ड. विहीर. वाक्य पहा. कोकणात, पावसाळ्यात, विहीर, तुडुंब भरतात. कोकणात, पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरतात. या ठिकाणी विहीर हा एकवचनी शब्द दिलेला आहे आणि या ठिकाणी विहीर ऐवजी विहिरी हा अनेकवचनी शब्द हवा होता. म्हणून वाक्यामध्ये चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता? तर विहीर हा शब्द चुकीचा आहे आणि म्हणून उत्तर ड. विहीर. येईना, चालता, अंगण, नाचता, वाकडे या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ. चालता. ब. येईना. क. अंगण. ड. नाचता. या ठिकाणी शब्द पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही एक म्हण आहे. नाचता, येईना, अंगण, वाकडे. नाचता येईना, अंगण वाकडे अशी ही म्हण आहे. चालता येईना, अंगण वाकडे अशी ही म्हण होणार नाही आणि त्यामुळे या ठिकाणी अनावश्यक शब्द कोणता आहे तर तो आहे चालता. म्हणून उत्तर अ. चालता. तिच्या शब्द तोंडीतून निघेना नातवाच्या. अ. तोंडीतून. ब. शब्द क. तिच्या. ड. नातवाच्या. या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी सर्वात अगोदर काय येईल तर तिच्या नातवाच्या तोंडीतून. या ठिकाणी तोंडातून हा शब्द हवा आहे. तोंडातून शब्द निघेना. म्हणजेच वाक्य कसे होईल? तिच्या नातवाच्या तोंडातून शब्द निघेना. या ठिकाणी तोंडातून या शब्दाऐवजी तोंडीतून हा शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे उत्तर अ. तोंडीतून. वडील 6 परदेशात होता. त्याचे महिने गेले. अ. गेले. ब. 6 क. होता. ड. परदेशात. या ठिकाणी वाक्य थोडं मोठं आहे त्यामुळे आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करताना थोडी अडचण येऊ शकते. पहा, त्याचे वडील गेले 6 महिने परदेशात. शेवटी होता.
या ठिकाणी होता हा शब्द चुकीचा आहे. त्याचे वडील गेले 6 महिने परदेशात होते. होते या ठिकाणी शब्द पाहिजे होता आणि त्यामुळे उत्तर क होता. संत्री प्रसिद्ध आहेत नागपूरचे. अ नागपूरचे. ब प्रसिद्ध. क आहेत. ड संत्री. अर्थपूर्ण वाक्य पहा. नागपूरचे संत्री प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी नागपूर या नामाला चे हा प्रत्यय लागणार नाही. नागपूर या नामाला चे हा प्रत्यय किंवा विभक्ती लागणार नाही, तर काय लागणार आहे? ची. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे आणि उत्तर अ नागपूरचे. धर्म, मानवता, विषमता हाच खरा आहे. या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ धर्म, ब मानवता, क खरा, ड विषमता. अर्थपूर्ण वाक्य पहा. सर्वात अगोदर मानवता हाच खरा, धर्म आणि शेवटी आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. मग या ठिकाणी अनावश्यक राहणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे विषमता. कोणता आहे? विषमता. आणि म्हणून उत्तर ड विषमता. पुस्तकांनी होते वाचले मुलाने. अ पुस्तकांनी. ब होते. क वाचले. ड मुलाने. सर्वात अगोदर वाक्यामध्ये कोणता करता येईल? तर मुलाने पुस्तकांनी वाचले होते. म्हणजेच वाक्य काय होईल? मुलाने पुस्तकाला. या ठिकाणी नी ऐवजी काय पाहिजे? तर पुस्तकाला. मुलाने पुस्तकाला वाचले होते. आणि या ठिकाणी वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे? तर अ पुस्तकांनी. कौरव चालला, पांडव आणि संघर्ष होता यांच्यात कुरुक्षेत्रावर. अ आणि ब यांच्यात. क संघर्ष. ड चालला. या ठिकाणी वाक्य मोठं असल्यामुळे आपल्याला अर्थपूर्ण वाक्य हे काळजीपूर्वक तयार करावं लागेल. अगोदर काय येईल? तर कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात संघर्ष चालला होता. म्हणजेच वाक्य तयार कसे होईल? कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात संघर्ष चालला होता. तर या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केलेले आहे. यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे? तर चुकीचा भाग आहे हा यांच्यात. या ठिकाणी यांच्यात हा शब्द हवा होता, त्याऐवजी या ठिकाणी यांच्यात हा शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे उत्तर ब यांच्यात. खालील वाक्ये योग्य क्रमाने लावल्यास क या वाक्याचा क्रमांक कोणता? अ शत्रूने त्यांचा पाठलाग सुरू केला. ब महाराज किल्ल्यातून मोठ्या हुशारीने निसटले. क परंतु ते शत्रूच्या हाती लागले नाही. ड पण लवकरच ही बातमी फुटली. अ पहिला. ब दुसरा. क तिसरा. ड चौथा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न अगोदर समजून घ्यावा लागेल. खाली दिलेली वाक्ये ही योग्य क्रमाने आपण लावल्यास क कोणतं वाक्य आहे? तर हे वाक्य क आहे. या क वाक्याचा क्रमांक कोणता येईल? पहिला येईल, दुसरा येईल, तिसरा येईल की चौथा येईल? आपण ही वाक्य योग्य क्रमाने लावून घेऊ. सर्वात अगोदर कोणते वाक्य येईल? तर ते वाक्य म्हणजे ब.
महाराज किल्ल्यातून मोठ्या हुशारीने निसटले. त्यानंतरचं वाक्य कोणतं येईल? वाक्य ड. पण लवकरच ही बातमी फुटली. त्यानंतर वाक्य अ. शत्रूने त्यांचा पाठलाग सुरू केला. वाक्य क. परंतु ते शत्रूच्या हाती लागले नाही. आणि त्यामुळे उत्तर ड. चौथा. कायद्याचे आम्ही केला अभ्यास आहे. अ. केला. ब. अभ्यास. क. आहे. ड. कायद्याचे. अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही कायद्याचे अभ्यास केला आणि शेवटी आहे, म्हणजेच आम्ही कायद्याचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी कायद्याचा ऐवजी कायद्याचे हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे हा चुकीचा शब्द आहे. म्हणून उत्तर ड. कायद्याचे. प्राणी, पक्षी, आहे, धूर्त, कोल्हा, हा या वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम जुळविताना अनावश्यक असणारा शब्द कोणता? अ. हा. ब. धूर्त. क. पक्षी. ड. प्राणी. वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम जुळविताना सर्वात अगोदर शब्द येईल कोल्हा, त्यानंतर हा, धूर्त. आता कोल्हा हा प्राणी आहे की पक्षी आहे? कोल्हा हा प्राणी आहे, म्हणून प्राणी आहे. म्हणजेच वाक्य कसं होईल? कोल्हा हा धूर्त प्राणी आहे. म्हणजेच या ठिकाणी अनावश्यक असणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे पक्षी. कोणता आहे? पक्षी. आणि म्हणून उत्तर क. पक्षी. तुम्ही पाहून, पहा, वेळ, घड्याळ. अ. पाहून. ब. पहा. क. वेळ. ड. घड्याळ. अर्थपूर्ण वाक्य कसे होईल? तर सर्वात अगोदर तुम्ही घड्याळ, पाहून, वेळ आणि या ठिकाणी पहा. तर हा पहा शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजेच वाक्य कसे हवे होते? तुम्ही घड्याळ पाहून वेळ सांगा. या ठिकाणी सांगा हा शब्द आवश्यक होता आणि त्यामुळे या ठिकाणी जर चुकीचा कोणता शब्द असेल तर तो आहे पहा. म्हणून उत्तर ब. पहा. नसावे स्थान लग्नात हुंडाला. अ. स्थान. ब. लग्नात. क. हुंडाला. ड. नसावे. सोपं वाक्य आहे. सर्वात अगोदर लग्नात, हुंडाला. या ठिकाणी हुंड्याला हा शब्द हवा होता. स्थान नसावे. वाक्य कसे होईल? लग्नात, हुंड्याला स्थान नसावे. म्हणजेच या ठिकाणी हुंडा हा शब्द चुकीचा दिलेला आहे आणि त्यामुळे उत्तर क. हुंडाला. फुले काय आहेत सुंदर ही या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता? पर्याय अ. फुले. ब. काय. क. सुंदर. ड. ही. अर्थपूर्ण वाक्य तयार करताना सर्वात अगोदर काय येईल? तर ही, फुले, काय, सुंदर आहेत. ही फुले काय सुंदर आहेत असे हे वाक्य तयार होईल. परंतु आपण बोलताना ही फुले काय सुंदर आहेत असे म्हणत नाही, तर काय म्हणतो? ही फुले किती सुंदर आहेत असे वाक्य आपण वापरत असतो. त्यामुळे या वाक्यामध्ये चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता आहे? तर काय. आणि म्हणून उत्तर ब. काय. अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. या वाक्यामध्ये अनावश्यक असणारा आपल्याला भाग कोणता आहे असा जर प्रश्न विचारला असता, मग आपले वाक्य कसे तयार झाले असते? ही फुले सुंदर आहेत.
ही फुले सुंदर आहेत असे आपल्याला वाक्य करता आले असते आणि त्या ठिकाणी काय या शब्दाची आवश्यकता नसती. नदीत, मनसोक्त, आम्ही, डुबलो, डुंबलो या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ. नदीत, ब. डुंबलो, क. डुबलो, ड. मनसोक्त. अर्थपूर्ण वाक्य पहा. सर्वात अगोदर आम्ही, नदीत, मनसोक्त. आता या ठिकाणी डुबलो की डुंबलो यापैकी कोणता शब्द येईल? आम्ही नदीत मनसोक्त डुबलो. डुबलो याचा अर्थ बुडणे. मग आपण बुडतो का? तर नाही. आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो. डुंबलो याचा अर्थ पोहणे आणि पोहणे हा अर्थ या ठिकाणी येईल. म्हणून वाक्य कसं होईल? आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो. डुबलो हा शब्द या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून उत्तर क. डुबलो. न्याहारी, सर्वजण, करून, गड, लागले, चढू, सकाळीच. अ. न्याहारी, ब. चढू, क. सर्वजण, ड. सर्व बरोबर. अर्थपूर्ण वाक्य कसे होईल? तर अगोदर सकाळीच, न्याहारी, करून, सर्वजण, गड, चढू, लागले. म्हणजेच सकाळीच न्याहारी करून सर्वजण गड चढू लागले असे हे अर्थपूर्ण वाक्य होईल. तर या ठिकाणी न्याहारी हा शब्द चुकीचा आहे का? तर नाही. चढू हा शब्द चुकीचा आहे का? तर तोही नाही. सर्वजण हाही शब्द चुकीचा नाही आणि म्हणून उत्तर काय येईल? तर ड. सर्व बरोबर. वासरे बागडत होते ते शेतात. अ. ते, ब. शेतात, क. वासरे, ड. बागडत. सर्वात अगोदर वाक्यामध्ये येईल ते, वासरे, शेतात, बागडत होते. म्हणजे या ठिकाणी वाक्य काय झालं? ते वासरे शेतात बागडत होते. तर या ठिकाणी आपण वाक्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वासरे हा शब्द या ठिकाणी अनेक वचनी दिलेला आहे आणि आपल्या वाक्यानुसार हा शब्द एक वचनी हवा होता. म्हणजेच वाक्य कसं असायला पाहिजे? ते वासरू शेतात बागडत होते. म्हणजेच या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता? तर क. वासरे. दक्षिणेची विनंती महाराजने केली. अ. महाराजने, ब. दक्षिणेची, क. केली, ड. विनंती. अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी सर्वात अगोदर शब्द येईल महाराजने, दक्षिणेची, विनंती केली. महाराजने दक्षिणेची विनंती केली असं हे वाक्य या ठिकाणी झालेलं आहे. परंतु बोलताना आपण महाराजने असा हा शब्द वापरत नाही, तर महाराजाने असा हा शब्द आपण वापरत असतो. म्हणजेच महाराजाने दक्षिणेची विनंती केली असं हे वाक्य होईल. आणि या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता मग? तर अ. महाराजने. काल, होती, आहे, सुट्टी, शाळेला, आमच्या या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता? अ. आहे, ब. काल, क. आमच्या, ड. होती. वाक्य पहा. काल, आमच्या, शाळेला, सुट्टी. आता होती की आहे कोणता शब्द येईल? काल म्हटल्यानंतर आहे हा शब्द या ठिकाणी येणार नाही. कोणता शब्द येईल? तर होती. म्हणजेच काल आमच्या शाळेला सुट्टी होती. उत्तर
अ आहे, पाहून चिंच आमच्या सुटले पाणी तोंडाने, अ सुटले, ब तोंडाने, क चिंच, ड पाहून. वाक्यामध्ये सर्वात अगोदर काय येईल तर चिंच, पाहून, आमच्या तोंडाने पाणी सुटले असं हे वाक्य आपल्याला तयार करता येईल. परंतु तोंड या शब्दाला ने ही विभक्ती या ठिकाणी दिलेली आहे. तोंडाने, तर या ठिकाणी ला ही विभक्ती हवी होती, म्हणजेच तोंडाला. याचा अर्थ वाक्य काय होईल, चिंच पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले, ब तोंडाने. पुढील वाक्य वाचून अर्थपूर्ण परिच्छेदासाठी त्यांचा योग्य क्रम ठरवा. पहिलं वाक्य, तिच्या नातवाच्या तोंडून शब्दही फुटेना. दुसरं, पोलिसांनी आंधळ्या गीताबाईची जबानी घेतली. तिसरं वाक्य, पोलिसांनी विचारलेले प्रश्न त्याला समजत नव्हते. चौथं, जबान्या घेण्याचे व पंचनाम्याचे काम दिवसभर चालले. पाचवं वाक्य, गीताबाईच्या घरी चोरी झाल्याने पोलीस आले. अ, ब, क, ड यापैकी योग्य क्रम आपल्याला ठरवायचा आहे. या ठिकाणी परिच्छेदासाठी योग्य क्रम ठरवत असताना सर्वात अगोदर पहिलं वाक्य कोणतं येईल तर ते येईल 5 नंबरचं. गीताबाईच्या घरी चोरी झाल्याने पोलीस आले. त्यानंतरचं वाक्य येईल 4 नंबरचं. जबान्या घेण्याचे व पंचनाम्याचे काम दिवसभर चालले. त्यानंतरचं वाक्य दुसरं, पोलिसांनी आंधळ्या गीताबाईची जबानी घेतली. त्यानंतर क्रमांक 1 चे वाक्य, तिच्या नातवाच्या तोंडून शब्दही फुटेना. आणि शेवटी वाक्य येईल 3 नंबरचं, पोलिसांनी विचारलेले प्रश्न त्याला समजत नव्हते. म्हणजे या ठिकाणी 5, 4, 2, 1, 3 अशा प्रकारचे हा योग्य क्रम या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून उत्तर ड. भक्ती रामावर होती सीताची. अ सीताची, ब रामावर, क भक्ती, ड होती. अर्थपूर्ण वाक्य कसे होईल तर रामावर सीताची भक्ती होती. पहा या ठिकाणी सीताची या शब्दाऐवजी सीतेची हा शब्द हवा होता. म्हणजेच या ठिकाणी वाक्य कसं होईल, रामावर सीतेची भक्ती होती किंवा सीतेची रामावर भक्ती होती असं वाक्य केलं तरी ते योग्यच होईल. मग या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता आहे, तो शब्द आहे सीताची. म्हणून उत्तर अ सीताची. महाराजांना मावळ्यांसह स्वतंत्र स्थापना शिवाजी राज्याची केली. अ शिवाजी, ब महाराजांना, क स्वतंत्र, ड मावळ्यांसह. अगोदर येईल शिवाजी महाराजांना, या ठिकाणी महाराजांना ऐवजी महाराजांनी, शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह स्वतंत्र राज्याची स्थापना केली. आणि या ठिकाणी चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता तर ब महाराजांना. राधिकाने गटकन, गोळी, गिळली, झपकन या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता. अ गटकन, ब झपकन, क गिळली, ड गोळी. पहा अर्थपूर्ण वाक्य कसे तयार होईल तर राधिकाने गोळी गिळली. आता कशी गिळली, गटकन गिळली की झपकन गिळली, तर बोलताना आपण गटकन हा शब्द वापरतो. म्हणजेच वाक्य तयार कसे होईल, राधिकाने गटकन गोळी गिळली. या ठिकाणी
अनावश्यक राहणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे झपकन. म्हणून उत्तर ब झपकन. आम्हाला जेवायला तिने आहे बोलाविले काल. अ जेवायला, ब बोलाविले, क आहे, ड तिने. सर्वात अगोदर काय येईल, तर तिने, काल, आम्हाला, जेवायला, बोलाविले आहे. तर आहे हा शब्द या ठिकाणी नको आहे. तिने काल आम्हाला जेवायला बोलाविले होते, असे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. आणि म्हणून या वाक्यामध्ये चुकीचा असणारा भाग कोणता आहे, तर तो आहे क आहे. जेवणाची व्यवस्था ज्याची त्यांनी करावी. अ जेवणाची, ब करावी, क त्यांनी, ड ज्याची. वाक्याची सुरुवात करताना अगोदर ज्याची त्यांनी जेवणाची व्यवस्था करावी. या वाक्यामध्ये त्यांनी याऐवजी त्याने हा शब्द लिहिल्यास वाक्य अधिक योग्य होईल. आणि त्यामुळे वाक्य कसं तयार करता येईल मग, ज्याची त्याने जेवणाची व्यवस्था करावी. आणि म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये जो चुकीचा भाग आहे तो कोणता आहे, तर क त्यांनी. होते भांडत रस्त्यात माणसे दोन. अ होते, ब रस्त्यात, क भांडत, ड दोन. अर्थपूर्ण वाक्य तयार करताना अगोदर काय येईल, तर दोन माणसे रस्त्यात भांडत होते. म्हणजेच वाक्य तयार कसं होईल, दोन माणसे रस्त्यात भांडत होते. आता तसं जर पाहिलं तर हे वाक्य बरोबर आहे, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता आहे. या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये सर्व बरोबर किंवा यापैकी नाही असा हा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे आपल्याला या वाक्यामध्ये थोडाफार काहीतरी बदल करावाच लागेल. मग कसा करता येईल, दोन माणसे रस्त्यात भांडत आहे असं जर लिहिलं तर हे वाक्य सुद्धा बरोबर होईल. त्यामुळे आपल्याला आहे हा शब्द या ठिकाणी लिहिता येईल. आणि वाक्यामध्ये असणारा चुकीचा भाग कोणता, तर होते हा शब्द आपल्याला लिहिता येईल. म्हणून उत्तर अ होते. चालताना चटाचटा ओळत पाय सकाळी होते दुपारी. या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता, अनावश्यक शब्द कोणता. पर्याय अ चटाचटा, ब सकाळी, क दुपारी, ड चालताना. अर्थपूर्ण वाक्य पहा, सकाळी, त्यानंतर चालताना, पाय, चटाचटा, ओळत, होते. म्हणजेच वाक्य तयार कसं होईल, सकाळी चालताना पाय चटाचटा पोळत होते. आता सकाळी चालताना पाय पोळतात का, म्हणजे जळतात का, तर नाही. केव्हा जळतात, म्हणजेच दुपारी. आणि म्हणून या ठिकाणी वाक्य तयार कसं करता येईल, दुपारी चालताना पाय चटाचटा पोळत होते. आणि म्हणून या ठिकाणी अनावश्यक असणारा शब्द कोणता, तर तो आहे सकाळी. याचा अर्थ उत्तर ब सकाळी. पगार आहे त्याचा शोकाकुल भरपूर सध्या तो आहे त्यामुळे. अ त्यामुळे, ब तो, क शोकाकुल, ड सध्या. पहा, या ठिकाणी दोन वाक्य दिलेले असू शकतात. अगोदर कोणता शब्द येईल, तर त्याचा पगार भरपूर आहे. त्याचा पगार भरपूर आहे त्यामुळे तो सध्या शोकाकुल आहे. त्याचा पगार भरपूर आहे त्यामुळे तो सध्या शोकाकुल आहे. पगार भरपूर असल्यामुळे कुणी शोकाकुल असू शकते का, तर आनंदी असू शकते.
त्यामुळे या ठिकाणी वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे तर शोकाकुल हा शब्द चुकीचा आहे. याचा अर्थ उत्तर क शोकाकुल. आंबे प्रचंड प्रमाणावर आहेत यंदा आले. अ प्रमाणावर, ब यंदा, क आले, ड प्रचंड. यंदा प्रचंड प्रमाणावर आंबे आले आहेत. म्हणजेच यंदा प्रचंड प्रमाणावर आंबे आले आहेत. तर या ठिकाणी बोलताना आपण प्रचंड प्रमाणावर असा हा शब्द वापरत नाही, तर काय वापरतो प्रचंड प्रमाणात. म्हणजेच अर्थपूर्ण वाक्य कसं होईल, यंदा प्रचंड प्रमाणात आंबे आले आहेत. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये चुकीचा असणारा भाग कोणता आहे तर अ प्रमाणावर. देऊन परीक्षा तो झाला कलेक्टर. अ कलेक्टर, ब देऊन, क परीक्षा, ड तो. वाक्य कसं होईल तर सर्वात अगोदर तो परीक्षा देऊन कलेक्टर झाला. तो परीक्षा देऊन कलेक्टर झाला. तसं जर पाहिलं तर हे वाक्य आपल्याला बरोबरच वाटते, परंतु या वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे तर तो आहे देऊन. या ठिकाणी वला उकार उ याऐवजी उसाचा हा शब्द या ठिकाणी हवा होता, त्यामुळे उत्तर ब देऊन. सामना खूप, पूर्ण, पाऊस, क्रिकेटचा पडल्याने अर्धवट राहिला. या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यानंतर शिल्लक राहणारा अनावश्यक शब्द कोणता. अ पूर्ण, ब अर्धवट, क पडल्याने, ड सामना. अर्थपूर्ण वाक्य पहा. खूप पाऊस पडल्याने क्रिकेटचा सामना अर्धवट राहिला. खूप पाऊस पडल्याने क्रिकेटचा सामना अर्धवट राहिला असे हे वाक्य तयार झाले आहे. आणि मग या ठिकाणी अनावश्यक राहणारा शब्द कोणता तर तो आहे पूर्ण. आणि म्हणून उत्तर अपूर्ण. प्रत्येक कर्तृत्व पाडले कर्मचाऱ्याने पार पाहिजे आपले. अ कर्तृत्व, ब पार, क प्रत्येक, ड कर्मचाऱ्याने. पहिला शब्द कोणता येईल तर तो येईल प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तृत्व पार पाडले पाहिजे. म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तृत्व पार पाडले पाहिजे असं हे अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे. परंतु या ठिकाणी चुकीचा असणारा भाग कोणता आहे तर तो शब्द आहे कर्तृत्व. कर्तृत्व हा शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, त्यामुळे उत्तर अ कर्तृत्व. बाल विवाहास बंदी आहे कायद्याने. अ कायद्याने, ब बंदी, क आहे, ड बालविवाहास. वाक्य अतिशय सोपं आहे. अगोदर येईल बालविवाहास कायद्याने बंदी आहे. बालविवाहास कायद्याने बंदी आहे. हे वाक्य या ठिकाणी तयार झालेले आहे, परंतु यामध्ये मग चुकीचा असणारा वाक्याचा भाग कोणता आहे तर कोणता आहे बालविवाहास कायद्याने बंदी आहे. यामध्ये काळजीपूर्वक आपण लक्ष दिल्यास आपल्या लक्षात येईल बालविवाहास हा शब्द वेगवेगळा लिहिलेला आहे. हा शब्द वेगळा नसून एकच तो जोड शब्द आहे, त्यामुळे तो आपल्याला एकत्र लिहावा लागेल. त्यामुळे या ठिकाणी चुकीचा वाक्याचा भाग कोणता आहे तर तो आहे बालविवाहास. म्हणून उत्तर ड बालविवाहास. मान्य होणार नाहीत पर्यंत आमचा संप तो चालूच असतो जोपर्यंत
आमच्या मागण्या. अ पर्यंत, ब असतो, क चालूच, ड तो. या ठिकाणी वाक्य थोडं मोठं दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते काळजीपूर्वक तयार करावं लागेल. तर अगोदर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तो पर्यंत आमचा संप चालूच असतो. या ठिकाणी चुकीचा भाग कोणता दिलेला आहे? असतो. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संप चालूच राहणार, असे हे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. परंतु या ठिकाणी राहणार ऐवजी असतो हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे वाक्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे? तर ब असतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा आणि आपल्याला व्हिडिओमध्ये काही सुधारणा अपेक्षित असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.